गंगा नदीचा जन्म खरं तर गंगोत्रीमध्ये म्हणजे हिमालयाच्या इथे झाला की नाही, पण आम्हाला मिळाली गंगा नदी जी अवतरली होती तामिळनाडूमध्ये. आज आपण बघणार आहोत सगळ्यात मोठं शिल्प ज्यावर अवतरलेली आहे गंगा. या गंगेच्या स्वागताला तिथे जमलेले आहेत मनुष्य, त्याचबरोबर मोठमोठाले प्राणी, पक्षी, किन्नर, गंधर्व आणि देव सुद्धा. या देवांच्या प्रसादासाठी तिथे आलेले आहेत ऋषी मुनी. ही झाली एक गोष्ट. याची अजून एक पण गोष्ट आहे. ती कुठली आहे? आणि बरं, हे शिल्प बघायला आपले माजी पंतप्रधान आले होते. त्यांना त्या शिल्पातली एक गोष्ट इतकी आवडली की त्यांनी आपल्या नेहमीच्या आयुष्यात ती वापरली. कळत नाहीये ना मी काय म्हणतेय ते? हे सगळं कळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजून एक राहिलं, ह्याच्यामध्ये पंचतंत्रातल्या गोष्टी पण आहेत. बापरे, मलाच विसरायला होते शूटिंग करताना की ह्याच्यात काय काय आहे. साधारण 7व्या शतकामध्ये तयार केलेलं हे शिल्प नरसिंहवर्मन यांनी चालुक्य साम्राज्यावर मिळवलेल्या विजयाप्रत्यर्थ असावं असा अंदाज आहे. संपूर्ण शिल्प 2 अतिशय मोठ्या पिंक ग्रेनाइटवर कोरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 146 वेगवेगळी शिल्प आहेत, ज्यामधील अनेक शिल्प ही लाईफ साईज आहेत. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून याला घोषित देखील केलेलं आहे. खरंच तुम्ही विचार केलाय का की भगीरथाने जेव्हा गंगा नदी पृथ्वीवर आणली तेव्हा सगळ्या प्राणीजनांना किती आनंद झाला असेल? जर विचार केला नसेल तर हे शिल्प बघताना हा विचार तुमच्या मनात नक्की येईल. भगीरथाने घोर तपस्या करून शंकर देवाच्या मदतीने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं आणि तिच्या स्वागताला सर्वजण इथे जमले हे या शिल्पातून दाखवलंय. यामध्ये तपस्या करणारा भगीरथ देखील दाखवलेला आहे. तुम्हाला ती गोष्ट माहितीये का ज्यामध्ये महाभारताचं युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाने भगवान शंकरांकडे पाशुपतास्त्र मागितलं? माहित नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा एखादा शॉर्ट बनवून तुमच्यासाठी नक्की टाकेन. ही गोष्ट इथे सांगण्याचा उद्देश हा की काही अभ्यासकांच्या मते हे शिल्प त्याचे आहे. म्हणजे काही अभ्यासक म्हणतात की हे गंगावतरणाचे आहे, काही अभ्यासक म्हणतात हे अर्जुनाच्या उपासनेचं आहे. हे कसं आपण समजून घेऊया. काही जणांच्या मते हे शिल्प भगीरथाचे नसून हा तपस्या करणारा अर्जुन आहे आणि त्याच्या शेजारी शंकर भगवान आहेत आणि माणूस रूपी पाशुपतास्त्र त्याला देत आहेत. आणि शंकराच्या मागच्या बाजूला 5 बुटक्या माणसांसारखा जो आकार दिसतोय ती पंचमहाभूत आहे. शंकराच्या इथून वरच्या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला देखील 2 व्यक्ती अशी उडताना त्यांच्या मागे असं वर्तुळाकार आकार दिसला. यामधील शंकराच्या वरच्या बाजूला चंद्रदेव आणि पलीकडच्या बाजूला जो आहे तो सूर्यदेव आहे. ह्याच बरोबरीने येथे गंधर्व, किन्नर, भूतगण देखील दाखवलेले आहेत. गंधर्व म्हणजे देवांचे नर्तक किंवा म्युझिशियन किंवा अप्सरांचे जोडीदार आपण त्यांना म्हणू शकतो. अर्ध शरीर स्त्रीचं आणि अर्ध पुरुषाचे असलेले किन्नर देखील येथे आहेत. आणि बुटके गण जे इथे दिसत आहेत ते म्हणजे भूतगण. भूतगण ह्याला शिवभक्त म्हणून देखील ओळखले जाते. यातली अजून शिल्प आणि त्या मागच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्याच आहेत. पण हे चॅनल का सुरू केलं तुम्हाला माहितीये? कारण ब्रिटिशांनी मधल्या काळात धुसर केलेला भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक वसा तुमच्यापर्यंत थेट सोप्या शब्दामध्ये आम्हाला मराठीतून पोचवायचा होता. कारण एखादी गोष्ट जेव्हा आपण आपल्या मातृभाषेतनं, आपल्या प्रचलित भाषेतून ऐकतो ना, तेव्हा ती आपल्या मनात घर करते. आणि त्यासाठीच हे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही बनवले. घर बसल्या अशा सगळ्याचा जर आनंद घ्यायचा असेल आणि त्या वास्तूंपर्यंत, त्या इतिहासापर्यंत पोचायचं असेल तर पूर्वा सूरज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ओळखीत जे कोणी घरातली मोठी माणसं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात ते म्हणजे इथलं हत्तीचं शिल्प. भारतातील उत्कृष्ट शिल्प म्हणून हे ओळखलं जातं. हे हत्ती पूर्ण परिवारासह गंगा नदीच्या स्वागताला आले असावेत किंवा इंद्रदेवाचे वाहन ऐरावत याला रिप्रेझेंट करत असावेत असा अंदाज आहे. हत्तीच्या समोर तपस्या करणारं हे मांजर दिसलं का?
पंचतंत्रामधील फसवे मांजर आठवतंय ना? त्याच्यावर विश्वास ठेवून पक्षी आपलं घरटं सांभाळायला देतो आणि ते मांजर पिल्लांनाच खाऊन टाकतं. ही कथा आणि अशा वेगवेगळ्या पंचतंत्रातल्या कथा इथे आपल्याला दिसतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी जेव्हा इथे भेट दिली ना, तेव्हा त्यांनी ही हरणं वापरली. ही कुठे बघितलेली आठवतात माहिती? या 10 रुपयाच्या नोटेवर. ती हरणं त्यांनी या नोटेवर वापरली. या शिल्पाच्या मागच्या बाजूला एक पाण्याची टाकी होती आणि जिथे गंगा नदी दाखवली ना, ज्याच्यात हे नाग वगैरे दाखवलेत, तिथे म्हणे आधी खरोखर पाणी पडायचं. किती सुंदर दिसत असेल ना तेव्हा. मनाला आलेले अनेक मनुष्य येथे आहेत. तिथेच मस्तक विरहित काही शिल्प दिसतात. काही जण म्हणतात की ते द्रोणाचार्य आणि अगस्त्य ऋषी असावेत, तर काहींच्या मते ते पल्लव राजवंशामधले राजे असावेत, ज्यांचे मस्तक चालुक्य साम्राज्याने नंतर उडवलेले असावे. द्रोणाचार्यांना पल्लवांचे पूर्वज म्हटलं जातं, कारण अश्वत्थामाने नागकन्येशी विवाह केला होता आणि त्यांच्या मुलाचे नाव पल्लव असं होत. ही नागकन्या या गंगेच्या प्रवाहामध्ये देखील आपल्याला दिसून येते. या शिल्पाचाच शेजारी माकड आणि त्याचे कुटुंब असलेलं एक शिल्प ठेवलंय. हे आधी शिल्पाच्या जवळ होतं, आता मात्र ते दूर ठेवलंय, कारण ते शिल्प बरचसं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि याच्या दुसऱ्या बाजूला एक गुहा देखील आहे. या गुहेमध्ये काय आहे आणि त्याची सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देणार आहे. तर ही अशी आजची गोष्ट होती गंगावतरण शिल्पाची, किंवा अर्जुनाच्या तपस्या असलेल्या या शिल्पाची आणि ह्या शिल्पातल्या अनेक अनेक गोष्टींची. ही गोष्ट होती गंगाच्या स्वागताला आलेल्या सर्व प्राणी मात्रांची आणि देवदेवतेंची. ही गोष्ट होती 7व्या शतकातल्या त्या शिल्पकारांची आणि त्यांच्यामुळे समृद्ध झालेल्या अशा माझ्या भारत देशाची. आणि या गोष्टीच असतात ज्या आपल्या मनापर्यंत पोहोचतात. या गोष्टीच असतात ज्यामुळे घडून गेलेला इतिहास हा मनोरंजक वाटतो, आपल्या लक्षात राहतो. अशा या सुंदर इतिहासाची, अशा या भारताच्या सांस्कृतिक वसाचा तुम्हाला देखील अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. शेअर करायच्या आधी लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा ह्या सुंदर गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी आणि पूर्वा सूरज या चॅनलवरनं करतच असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. असंच फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.